एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर हे माझं ना पूर्ण झालेलं क्राफ्ट आहे, ज्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, जरूर बघा। आणि असे मी दोन बनवले आहेत, हे दोन्ही सेम प्रोसेसमध्ये बनवलेले आहेत। तर तुम्ही प्लीज नक्की जाऊन चॅनलवर व्हिजिट करा, ठीक आहे। तर आज मी नवीन क्राफ्ट बनवणार आहे, ते बनवणार आहोत आपण पेपर ट्यूब पासून। ठीक आहे, तर अशा प्रकारे पेपर कट करून घ्या। मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून एक पीस दाखवते म्हणून। ठीक आहे, त्यानंतर हा पेपर आहे ना, ह्याला असा या स्टिकला रोल करत आहे, पूर्ण रोल करत जायचं आहे, हलक्या हाताने रोल करायचं याला। तर जोपर्यंत तुम्ही बनवून नाही बघणार ना, तुम्हाला हे कळणार नाही कसं करायचं आहे। तर एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुमचं पेपर ट्यूब कशा बनल्या। फ्लॅट केल्यानंतर एक अशी जाड स्टिक घ्यायची आणि इथून हा पेपर ना रोल करायला घ्यायचा आपल्याला। ठीक आहे, एवढं म्हणल्यानंतर ना ट्यूब वळवणं खूप सोपं पडतं। त्यानंतर आपल्याला एंड येतो ना, तिथे त्याच्या अर्ध्या अंतरावर, अर्धा किंवा पाव अंतरावरती आपल्याला हा पेपर क्लिप लावून घ्यायचं आहे। ठीक आहे, हे बघा, एकदम टाईट बनवा, कॉईल लूज पाडून देऊ नका तिला। त्यानंतर फेविकॉल घ्यायचं आहे, स्प्रेड करा। नेक्स्ट ट्यूब घ्या, हे बघा, नेक्स्ट घ्या, हिला ह्याच्यावरती स्टिक करा, थोडा वेळ पकडून ठेवा, आपोआप स्टिक होऊन जाईल ती। हे बघा, अशी स्टिक करून घ्यायची, का तर ती सुटू नये। आणि त्यानंतर ही अशी वाळायला सुरुवात करायची। ठीक आहे, एंड वरती हात ठेवा जिथे आपण स्टिक केलंय। ठीक आहे, त्यानंतर हे अशा प्रकारे वाळत जायचंय, बस आपल्याला काही नाही करायचंय, इझी एकदम रोल करत जायचंय। हे बघ, परत एंड आला, परत तिथे आपल्याला तसंच करायचंय, पेपर हे क्लोथ क्लिप लावायचं म्हणजे। तर अशा प्रकारे हा रोल मी कंप्लीट करून घेते। काय पूर्ण वॉच करा व्हिडिओला, काय बनणार आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे। मी आज तर सांगणार नाही तुम्हाला, तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय बनवते। ठीक, तर बघा, इतका मोठा मी सर्कल बनवून घेतलेला आहे। तर आता दुसरी हे बघून घ्या। ठीक आहे, आता पुन्हा एक सर्कल आपल्याला वाळून घ्यायचंय। अशा प्रकारे बसला पाहिजे तो, आणि जिथे आपण एंड सिक्युअर केला होता ना, त्या ठिकाणी किंवा कुठेही, म्हणजे जिथे तुम्हाला जमेल, एक साइडनी प्रेस करून घ्या असा। ठीक आहे, आता याला ना पूर्ण सुकू दे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। याच्यासाठी आपण काय केलंय, फेविकॉल आणि पाणी जवळजवळ सेम घ्यायचं आपल्याला, सेम ह्याच्यात घेणार आहोत आपण प्रपोर्शन मध्ये, म्हणजे जितका फेविकॉल घेऊ तितकंच आपल्याला पाणी घ्यायला लागणार आहे। ओके, आता आपल्याला काय करायचंय, याच्यावरती हे मिश्रण अप्लाय करून घ्यायचंय। सगळ्यावरती लावून घ्यायचं फेविकॉल, त्याने तुमची क्राफ्ट आहेत ना, म्हणजे जे काय तुम्ही बनवाल ते खूप स्ट्रॉंग बनायला मदत होईल। तर आता ना हे वाला जे सर्कल होतं ना, ते आपण ड्रॉप शेपमध्ये बनवलं, त्याला ना खालच्या साईडला स्लोली खालच्या साईडला प्रेस करत जायचं।
सुटणार नाही याची काळजी घ्या. झाल्यानंतर एकदा ब्रशनी पुन्हा फेविकॉल आणि पाणी अप्लाय करा. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे ही सगळी पॅटर्न रेडी करा. इथून फुगीर राहिली पाहिजे आणि वरून हे करायचं, निमुळतं करून घ्यायचं आपल्याला. तर अशा प्रकारे मी सगळी पॅटर्न रेडी करून घेतलेत. ठीक आहे. आता आपल्याला याला व्हाईट कलर करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा सफेद कलर मारा. तुमच्याकडे जर जेसू असेल तर जेसू तुम्ही अप्लाय करू शकता. तर अशा तऱ्हेने सगळे कलर करून घेऊया आपण. मी सगळे कलर करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आपले सगळे कलर व्हाईट कलर मध्ये पेंट करून झालेले आहेत. हे आपलं झालेलं आहे. व्हाईट कलर मारून झालेला आहे, आपल्याला पूर्ण वॉश मारून झालेला आहे याचा. आणि मी ह्याच्यानंतर आणखीन एक सर्कल बनवून घेतलं. हे बघा असं बघा. आणि एक अजून छोटं बनवून घेतलंय हे अशा टाईपचं. ठीक आहे. तर आपल्याला बेसिकली कॅन्डल होल्डर बनवायचं आहे. आणि जमलं तर इसेन्स स्टिक होल्डर पण आपण यातच हे करतोय. ठीक आहे. तर आपण बघूया कसं बनवायचं आहे. आता आपण पहिले याला कलर करून घेऊया, त्यानंतर आपल्याला सगळं अरेंज करावं लागणार आहे. तर पहिले मी लाईट ग्रीन कलर घेतलेला आहे. लीफ ग्रीन आहे, लीफ ग्रीन. तर याचा एक कोट आहे मारलेला, याला सुकू दे थोडं. तर आपण हा पहिला झालेला आपला कलर, दुसरा कलर घेतोय आपण. ऑलिव्ह ग्रीन कलर आहे हा. तर मला थोडी डार्क शेड हवी होती म्हणून मी ही निवडले. हा पर्पल कलर आहे, डीप पर्पल आहे. आपण डीप पर्पल कलर अप्लाय करून घेतोय. तर मी अशी छान छान क्राफ्ट तुमच्यासाठी घेऊन येईन. तुम्ही ते बनवून बघा घरी. प्रत्येक वेळेला आपण दुकानात नाही जाऊ शकत आणि गेलो तरी आपल्या मनासारखं नाही भेटत. त्यामुळे काय करा, पहिले तर करा चॅनलला सबस्क्राईब. कारण अशाच प्रकारची क्राफ्ट मी पुढेही घेऊन येणार आहे. छान छान. तुमचा रिप्लाय किती येतो त्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही मला चांगला सपोर्ट केला तर मी आणखीन चांगली चांगली क्राफ्ट घेऊन येईन. पेपर क्राफ्टमध्ये किंवा कुठली पण जी तुम्हाला आवडतील ती. तर प्लीज मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला करा लाईक, चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकॉनला प्रेस करा नवीन असाल तर. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हे स्प्रेड करा, सगळ्यांपर्यंत पोहोचू दे. ज्यांना गरज आहे ते पण बघतील, ज्यांना नाही ते त्यांना इंटरेस्ट असेल तर बघतील. तर प्लीज एवढं करा तुम्ही. तर आहे ना आपला ग्रीन कलर अप्लाय करून झालाय. आणि आता आपण घेतोय स्पार्कल कलर, स्पार्कल पर्ल गोल्डन ग्रीन. साईडला डार्क करायचं आपल्याला आणि आतल्या साईडला लाईट लाईट करत जायचं. हा खालचा बेस आपला रेडी झालेला आहे. आता तो ड्राय होऊ दे. ठीक आहे. ते बघा झालेलं आहे. ठीक आहे ना. जास्त वेळ नाही लागत. तर स्पार्कल पर्ल मजेंटा. ठीक आहे. हा बघा. आणि आपल्याला वाटलं तर अजून एक कोट आपण ह्याचा करूया. ठीक आहे. वॉर्निश सगळ्यात पहिला करून घ्या. पण वॉर्निशने काय होतं, आपलं क्राफ्ट आहे ना ते आपल्याला जास्त दिवस टिकायला मदत होते, हेल्प होते. डस्ट पासून रक्षा होते त्याची, म्हणजे धुळीपासून. तर नंतर वॉर्निशचा एक कोट कर. सर्वात आधी याला आपण स्टिक करून घेतोय. ठीक आहे. आता आपण पॅटल लावायला सुरुवात करूया. तर पहिली पॅटल बसवतोय. तर एका साईडचे पॅटल आपले बसून झालेले आहे. आता दुसऱ्या साईडचे बसूया. तर मी सगळे चिकटवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते.
तर आपलं ना इथपर्यंतचं काम कंप्लीट झालेलं आहे. मी आहे ना काही एक्स्ट्रा पीस बनवून घेते. जसे किती लागले आपल्याला 7 पीस मी एक्स्ट्रा बनवून घेतले आणि आता त्याच्यावर तुम्हाला दाखवते कसं काय करायचं ते. तर याला ना शेडिंग करून घेते. शेडिंग कशी करायची ती बघून घ्या. जांभळा कलर आहे हा, थोडासा ब्रशमध्ये घ्यायचा आहे आणि आपण पेंट केलेल्या पॅटलवरती खालच्या साईडने वरच्या साईडला खेचायचा. हा दोन्ही साईडला करून घ्यायचं आपल्याला असं. तर हे अशा प्रकारचे मी सगळे बनवून घेतलेले आहे. तर पहिलं आपण ना ग्लू गनने स्टिक केले होते आणि आताचे जे आहेत ना ते आपण याने स्टिक करणार आहोत. फेविक्विकचा वापर करून कसं चिकटवता येईल ते पण बघून घ्या. हे रेडी झालेले. आता आपण पुढचं काम करून घेऊया. त्याच्यावर आपल्याला थोडंसं वर्क करायचं. आपल्याला याच्यामध्ये मिरर वर्क करून घ्यायचं आहे. कसं करणार ते बघून घ्या. हे मोठा मिरर आहे माझ्याकडे. फेविकॉलनी मिडलमध्ये स्टिक करून घेणार. तर हे असं एका हातात आपल्याला उचलून घ्यायचं आहे. आता हे सुकल्याशिवाय चांगलं नाही दिसणार. जेव्हा ते ड्राय होईल ना तेव्हाच ते चांगलं दिसेल. आणि या इथे मी नवीन पाकळ्या बनवून घेतल्या होत्या त्या अटॅच करते. बघा फेविक्विकचा वापर केलेला आहे मी इथे. तर तुम्ही असं करून बघा. तर हा आपला कॅन्डल होल्डर आणि इसेन्स स्टिक होल्डर स्टँड रेडी झालेला आहे. तर त्याचा वापर तुम्ही कुठेही करू शकता. गणपतीमध्ये करा, दिवाळीमध्ये करा, नवरात्रीत सुद्धा करू शकता. तर असा मल्टीपर्पज असा आपला क्राफ्ट रेडी झालेला आहे. ठीक आहे. लोटस बनवलेलं आहे. कॅन्डल होल्डर बोलू शकता किंवा दिया होल्डर बोलू शकता. आपण तर कॅन्डल होल्डरच बनवलेलं आहे. त्यासोबत इसेन्स स्टिक होल्डर पण बनवलेलं आहे. तर एकात आपली 2 कामं झालेली आहेत बघा. आणि किती सुरेख बनलेलं आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा, पूर्ण वॉच करा आणि पेपरपासून, वेस्ट पेपरपासून असं क्राफ्ट बनवून बघायला विसरू नका. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की व्हिडिओला शेअर करा. आणि असं स्वस्तातलं क्राफ्ट बनवायसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा. त्याने काय होईल की तुम्हाला व्हिडिओ भेटत जातील. पण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.